ॲब्सोल्युटली व्हाईट दिसतंय. समोरून गाड्या येत आहेत. नमस्कार मित्र, AVS व्लॉगच्या भटकंती सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मी आता चाललोय कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जाताना मी जाणार आहे अणसकुरा घाट मार्गे. मी आताच सगळीकडे फोन करून कन्फर्म केलंय की घाट सुस्थितीत आहे आणि रस्ता सुद्धा पुढचा म्हणजे घाटाच्या वरचा रस्ता सुद्धा चांगला आहे. तर आज तारीख आहे 27 जून 2024. 27 जून 2024च्या दिवशीचा मी हा रस्ता तुम्हाला दाखवतोय. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्ही कधी व्हिडिओ बघताय त्यानुसार हे ठरणार आहे की हा रस्ता कितपत चांगला आहे पुढे. म्हणजे नंतर जसं जुलै ऑगस्ट येतो ना तसा रस्ता खराब होतो. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तर कृपया गाईड म्हणून ह्या व्हिडिओचा वापर करू नका. पण तुम्ही रिसेंटली हा व्हिडिओ बघत असाल म्हणजे साधारण 10 जुलै 15 जुलै पर्यंत बघत असाल तर गाईड म्हणून ह्या व्हिडिओचा यूज करायला हरकत नाही. तर जाताना मी जाणार आहे अणसकुरा घाट मार्गे. मी आता घरातून निघालोय आणि माझा परतीचा प्रवास असणार आहे फोंडा घाट मार्गे. त्यामुळे कोल्हापूरच्या ह्या सिरीज म्हणजे ह्या प्रवासाचे ऍक्च्युली 2 एपिसोड येतील. एक येईल अणसकुरा घाट आणि दुसरा येईल फोंडा घाट. तर फोंडा घाटातनं मी एक 4-5 दिवसापूर्वी नुकताच जाऊन आलो होतो. तो रस्ता अतिशय सुस्थितीत आहे, पण त्यावेळी मी देवगड मधून गेलो होतो. त्याच्यामुळे देवगड मधून जाताना आपल्याला तो रस्ता खूप चांगला फायद्याचा ठरतो. पण मी आता माझ्या घरून जातो, इथून सागवे मधून जातोय. तर इथून मला जाण्यासाठी अणसकुरा घाट फायद्याचा आहे. करूळ घाट बंद आहे. जनरली आम्ही करूळ घाट प्रेफर करतो कारण घाट अगदी रहदारी असते आणि नेहमीच अगदी सरावाचा रस्ता आहे. पण सध्या तो काही कारणांनी काही महिने बंद आहे. तर तो रस्ता जेव्हा उपलब्ध नसतो त्यावेळी आमच्याकडे अजून 2 पर्याय उरलेले असतात. दुसरा म्हणजे त्याच्यातला पहिला म्हणजे भुईबावडा घाट आणि दुसरा म्हणजे अणसकुरा घाट. पैकी मी आता अणसकुरा घाटाचा वापर करणार आहे जाण्यासाठी आणि येताना फोंडा घाटाचा. चला तर बघूया अणसकुरा घाटाचा रस्ता कसा आहे. तर अशा प्रकारे आपण मुंबई गोवा हायवेला पोहोचलोय. राईट साईडला कणकवली आणि पुढे गोव्याकडे जाता येतं. लेफ्ट साईडला राजापूर आणि मुंबईकडे जाता येतं. काय झालंय, खूप पाऊस सुरू झालाय त्यामुळे मला हे तुम्हाला सगळं दाखवणं शक्य नाही. पण जर इथे वरच्या बाजून म्हणजे इथे हायवेला एंटर करताना उजव्या बाजून जर मोठं व्हेकल येत असेल तर ना त्याला पहिल्यांदा जायला द्यायचं, कारण हा खूप मोठा उतार आहे आणि लोडेड गाड्या खूप फास्ट येतात. हा आहे राजापूरचा पूल. हा राजापूरचा मुंबई गोवा हायवेचा नवीन पूल आहे. जुना पूल ह्या पुलाच्या खालच्या बाजूला आहे, डाव्या बाजूला हा नवीन पूल आहे. खूप जोराचा पाऊस सुरू झालाय त्यामुळे सगळं दाखवणं जरा कठीण होतंय. थोडंसं मॅनेज करून घ्या. कोल्हापूरला मात्र पाऊस नाही आहे त्याच्यामुळे कदाचित घाट क्रॉस करून गेल्यानंतर आपल्याला चांगला व्हिडिओ बनवता येईल. आता जरा हे तुम्हाला वायपरमुळे डिस्टर्ब होणार आहे. तर इथे मी काय सांगत होतो, इथे जर तुम्ही रस्त्याला देवगडच्या बाजूने म्हणजे कात्रादेवीच्या बाजूने एंटर करत असाल तर आणि उजव्या बाजूने हेवी व्हेकल येत असेल, कंटेनर असेल, ट्रक असेल, मोठं काही असेल तर त्याला पहिल्यांदा जायला द्या, कारण त्याच्या स्पीडचा आपल्याला अंदाज येत नाही आणि ना त्यांचे लोडेड गाड्यांचे ब्रेक एवढ्या मोठ्या उतारावर पटकन लागत नाहीत. मागे 1-2 ऍक्सिडेंट झाली होती ती अशीच. त्यामुळे इथे थोडीशी सावधगिरी बाळगा. आता आपण पोहोचलोय राजापूरला. बरोबर 48 किलोमीटर झाले. 48 किलोमीटर पैकी 4-5 किलोमीटर रस्ता थोडासा खराब होता. खराब म्हणजे मॅनेजेबल होता, असा काही खूप खराब नव्हता. बाकी सगळा रस्ता चांगला आहे. मला इथे पोहोचायला 48 किलोमीटरला 1.25 तास झालाय. 1.25 तासापैकी 10-15 मिनिटं घरात गेली आहेत. म्हणजे मी घरी जाऊन आलो, काही गोष्टी घ्यायच्या होत्या, मृणालला घरी सोडायचं होतं, क्लिनिकला सोडायचं होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ तिथे गेला. अदरवाईज देवगड ते राजापूर हे 1 तासाचं अंतर आहे. हे आहे राजापूर. आपण आता राजापूरच्या बस डेपोकडे आलोय. इथे आहे राजापूरचं बस स्टँड आणि पुढे आपला प्रवास हायवेने कंटिन्यू करणार आहोत 8 किलोमीटर पुणीपर्यंत. पुणी म्हणून एक गाव आहे, तिथून आपल्याला मुंबई गोवा हायवे सोडून कोल्हापूर रस्ता पकडायचा आहे. पाचल मधून जाणार रस्ता म्हणजे पुणे, पाचल, अणसकुरा, कोल्हापूर असा प्रवास असणार आहे. हे डायव्हर्जन इथे अजून आहे. कित्येक वर्ष मी बघतोय. ह्या उड्डाणपुलाचं काम काय पूर्ण झालेलं नाही अजून. आपण राजापूर जवळजवळ बायपास केलंय आणि निघालोय ओणीच्या दिशेने. इथून ओणी साधारण 8-9 किलोमीटर आहे. तिथे आपण पोहोचलोय ओणीमध्ये. ओणीमध्ये आपल्याला मुंबई गोवा हायवे सोडून पाचल मार्गे कोल्हापूर रस्ता पकडायचा आहे. पण ओणीत आल्यानंतर ना आपल्याला
डायरेक्ट खाली उतरायचं नाहीये. उनी गावाच्या पुढे आहे तो रस्ता, म्हणजे आपण हा फ्लायओव्हर घेऊन जायचंय, कारण खाली उतरलं ना तर उगाच त्या मार्केटमध्ये वेळ जातो फार. सो आपण उनीचा फ्लायओव्हर घेऊन पुढचा फ्लायओव्हर सुरू व्हायच्या आधी एक्झिट घ्यायचा आहे. मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवतो कुठून एक्झिट. आता गुगल सुद्धा मला मॅप सुद्धा दाखवायला लागलाय. तो पुढचा फ्लायओव्हर आहे ना त्याच्या खालून आपल्याला राईट घ्यायचा आहे. म्हणजे हा फ्लायओव्हर जिथे संपतो, हा फ्लायओव्हर इथे संपतो आणि इथून आपल्याला एक्झिट घ्यायचा आहे. खरं तर हा पुढचा फ्लायओव्हर घेऊन सुद्धा आपल्याला एक्झिट घेऊन उलट येऊन येता येतं, पण उलट येण्यापेक्षा आपण हाच एक्झिट घेऊ. पुणेचा हा एक्झिट घेतला आणि पुढचा हा जो फ्लायओव्हर आहे याच्या खालून आपण राईट घ्यायचा. आता बरीच लोक इथे फसतात. एकतर पहिला फ्लायओव्हर न घेता डायरेक्ट पुणेच्या मार्केटमध्ये घुसतात, त्यामुळे तिथे सगळा गोंधळ होतो. म्हणजे गोंधळ म्हणजे फार मोठा गोंधळ होत नाही, वेळ वाया जातो. आणि नाहीतर कधी कधी तो फ्लायओव्हर संपून हा कधी सुरू होतो हे कळत नाही, हा छोटासा एक्झिट इथे दिसत नाही. त्यामुळे हा फ्लायओव्हर घेऊन लोक पुढे जातात आणि पुढून परत फिरून उलट मागे येतात. त्यापेक्षा लक्ष ठेवून राहायचं इथे आणि तो छोटासा एक्झिट आहे तो घ्यायचा. छोटा नाही, बऱ्यापैकी मोठा आहे. आता मोठा केला, पूर्वी छोटा होता. तर इथून आपल्याला जायचंय पाचलच्या दिशेने. हे बघा, ही बस राजापूरकडे चालली आहे. शाबास. यांनी रस्ते विकत घेतलेले असतात, त्यामुळे यांना पण फार काय बोलायचं नाही. आपण आपला मार्ग काढून जायचं. इथे बोर्ड समोर लिहिलेला, आता कॅमेऱ्यात दिसते का मला माहित नाही, इथून पाचल 21 किलोमीटर आहे. तर इथून सरळ 21 किलोमीटर पाचल. आणि अनसपुरा घाट फार छोटा आहे, फार मोठा घाट नाही आहे. त्यामुळे 21 आणि एक 10-12 किलोमीटर ऍड करू आपण, की आपण घाट चढून वर जाऊ. तर आता आपण निघालोय पाचलच्या दिशेने. देवगड पासून रायपाटण पर्यंत साधारण 78-79 किलोमीटर अंतर झालंय. ह्या 80 किलोमीटर मध्ये तुरळक ठिकाणी काही खड्डे सोडले आणि एक 2-3 किलोमीटरचा थोडासा खराब पॅच सोडला. खराब म्हणजे खराब नाही, थोडासा रफ रोड आहे. तर बाकी रस्ता खूप चांगला आहे. म्हणजे पाचलकडे येण्यासाठी देवगड राजापूर आणि राजापूर पाचल हा संपूर्ण रस्ता चांगला आहे. आता आपण पाचल मध्ये एंटर केलंय. ही आपल्याला जी कमान दिसली तिथे त्याच्यावर लिहिलेलं होतं पाचल गावामध्ये आपलं स्वागत आहे. तर पाचल हे ह्या भागातलं एक मोठं मार्केट आहे आणि इथून पुढे आपल्याला कोल्हापूर आता उरतंय 76 किलोमीटर. तर 76 किलोमीटर मध्ये एक 5-6 किलोमीटरचा घाट असेल. घाटाचा अपडेट मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पुढे पूर्ण बघा. आणि तिथून पुढे कोल्हापूरचा रस्ता कसा आहे त्याच्यावर ठरणार आहे की हा रस्ता सध्याच्या म्हणजे जून 2024 मध्ये कोल्हापूरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरावा की नाही. तर आता आपण पाचल बाजारपेठेत प्रवेश करते झालोय. इथून मलकापूर सुद्धा 78 किलोमीटर दाखवतोय आणि कोल्हापूर 76, जवळजवळ इक्वल डिस्टन्स आहे. आता ना इथे मला एक कॉफी ब्रेक बनतोय. मी अगदी सावकाश प्रवास करतोय कारण पाऊस खूप आहे कोकणात. आज सकाळपासून अगदी देवगड मधून निघाल्यापासून भयंकर पाऊस पडतो, त्यामुळे मला फार व्हिडिओ सुद्धा फार चांगल्या प्रकारे शूट करता येत नाहीये. सो इथे मी बघतोय मला कुठे कॉफी मिळते का, आणि इथे कॉफी ब्रेक घेऊन मग पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहे. इथे समोर दिसतंय काहीतरी अमृततुल्य चहा. पाचलचं मार्केट फार मोठं आहे. हो, इथे आहे चहा, सलगर चहा. सो इथे कॉफी नक्की मिळेल. सो इथे कॉफी घेऊन आपण पुढचा प्रवास सुरू करूया. एक छोटासा कॉफी ब्रेक, मी परत येतोय. टी ब्रेक झालाय, कॉफी काही मिळाली नाही मला. सो टी ब्रेक आपण आता इथे संपवून जातोय पुढे अनसपुरा घाटाच्या दिशेने. हे आपल्याला समोर जे दिसतंय हे आहे पाचल मार्केट आणि समोर दिसतंय पाचल बस स्टँड.
सो आपण आता इथून निघालोय आणि बरीच गर्दी होती. बऱ्यापैकी मोठं आहे हे पाचल मार्केट आणि भविष्यात कदाचित हे तालुका प्लेस होईल. बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे पाचल वेगळा तालुका राजापूर पासून डिवाइड करून वेगळा तालुका बनवण्याची, आणि भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर तशी गरज सुद्धा आहे. प्रचंड मोठा तालुका आहे हा आणि त्याच्यामुळे सगळ्या सोयी सुविधा, अगदी नागरी सुविधा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, ह्या पोचवणं फार कठीण होतं. त्यामुळे जर भविष्यात हा पाचल तालुका झाला तर चांगली गोष्ट होईल. म्हणजे एक ह्या भागाचा चांगला विकास होईल. अजूनही पाऊस काही कमी झालेला नाहीये. पाऊस खूप आहे, त्यामुळे ना समोरचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना फार अडचणी येत आहेत. सतत ते वायपरच्या फिरण्याने ना तुम्हाला ते बघताना फार डोळ्यांना त्रासदायक ठरतो. त्यामुळे मी आतापर्यंत या 80-82 किलोमीटर मध्ये सुद्धा फार व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं नाहीये. जे मुख्य गाव आहे, जसं की आपण देवगड मधून निघून कात्रादेवी पासून व्हिडिओ सुरू केलाय. कात्रादेवी नंतर राजापूर आणि त्याच्यानंतर कोणी, पाचल फाटा आणि पाचल एवढंच दाखवलंय. पण रस्त्याची अपडेट मी देतोय. पाचलच्या पुढेही रस्ता चांगला आहे. मी आता आम्ही जवळजवळ आता घाटाच्या पायथ्याशी पोचलोय आणि इथे पोचल्यानंतर ना आतापासूनच घाटावर खूप धुकं असल्याचं दिसते. म्हणजे वर घाट माथ्यावर प्रचंड पाऊस पडत असणार आहे. सो बघूया घाटाचा रस्ता कितपत रेकॉर्ड करता येतोय आपल्याला. थोडासा रस्ता पाचलच्या पुढे अगदी घाटाच्या पायथ्याशी आल्यानंतर खूप भारी. पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्रीमधले हे घाट रस्ते आहेत ना, हे स्वर्गच बनतात. म्हणजे इथल्या निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास करणं म्हणजे ना लिटरली स्वर्गातून प्रवास करणं. फक्त लक्ष रस्त्यावर असू द्या, नाहीतर प्रत्यक्षात स्वर्गाचं दर्शन घडेल. सो जेवढे हे रस्ते सुंदर आहेत तेवढेच धोकादायक आहेत. त्यामुळे ह्या घाट रस्त्यांमध्ये जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल तेव्हा एकतर तुमचा वेग नियंत्रणात असू द्या आणि दुसरी गोष्ट पूर्ण वेळ तुमचं लक्ष रस्त्यावर असू द्या. तर आता ऍक्च्युअल घाटाला सुरुवात झाली आहे. मगापासून मी घाट चढतोय असा फीलच येत नव्हता, पण आता इथे दाट धुकं दिसतंय समोर आणि मनुष्यवस्ती संपली आहे आणि आता आपण प्रॉपर घाटात आहोत. काही दिवसापूर्वी या घाटात कुठेतरी लँडस्लाइड झाली होती, पण ती लगेचच एक दिवसात तो रस्ता सगळं ते बाजूला काढून रस्ता सुरू केला होता.
बरेच लोक AC बंद करतात आणि प्रवास करतात, पण त्याने काय होतं माहिती आहे का, AC बंद केला ना की आपल्या विंडशील्डवर फॉग येतं आणि विजिबिलिटी एकदम पुअर होऊन जाते. वाव, छोटे 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 वॉटरफॉल आपल्याला दिसत आहेत आणि ऑलमोस्ट आपण घाटाच्या माथ्यावर पोचलोय. अगदी छोटा घाट आहे पण खूप सुंदर आहे. मी इथून खूप वेळा प्रवास केलाय. अगदी पुण्याला जाताना सुद्धा मी हा रस्ता बऱ्याच वेळा प्रेफर करतो, कारण एकदम शॉर्ट डिस्टन्स आहे. अनसकुरा म्हणून एक गाव आहे वर, ज्या गावाच्या नावावरून या घाटाला नाव पडलंय. तर ते गाव वर आहे अनसकुरा. तिथून आपल्याला 2 रस्ते फुटतात. एक मलकापूरकडून कराडकडे जातो, म्हणजे मलकापूरला आपण जाऊ शकतो, आणि दुसरा रस्ता जो आहे तो कोल्हापूरला जातो. सो मलकापूर कराड वरून जर आपण पुण्याला जायचं झालं ना तर कोल्हापूरपेक्षा साधारण 60 ते 70 किलोमीटरचा वळसा वाचतो. हे बघ, त्या गाड्या अशा चालतात, म्हणजे धुक्यामध्ये. आपण हे अजिबात रिकमेंडेड नाही आहे की तुम्ही गाड्या फास्ट चालवा. आता समोरून जी गाडी आली ना ही खूप फास्ट आली, सो त्याला ते कॉर्नरिंगला प्रॉपर लेफ्ट साईड मेंटेन करणं जमलं नाही. सो मी तुम्हाला मुद्दा म्हणून असं परत परत सांगतोय की घाटांमध्ये ना, आता तर अगदी दाट धुकं झालंय, मला 10-15 फुटाच्या पुढचं काय दिसत. घाटांमध्ये गाडी चालवताना अतिशय सावधान. घाटात जेव्हा आपण फार मोठ्या कॉर्नर्स हे घेत असतो ना, त्यावेळी अजून एक प्रॉब्लेम येतो. त्या म्हणजे ही जी आपली हा जो ए पिलर आहे ना, हा ए पिलर ना ब्लाइंड्स हे सगळं व्हाईट 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 दिसतंय, ॲब्सोल्युटली व्हाईट दिसतंय. समोरून गाड्या येत आहेत, त्या सुद्धा अगदी जवळ आल्यानंतर कळत आहेत. पण रस्ता सुंदर आहे घाटात. इथून कोल्हापूर जिल्हा सुरू झाला आहे, रत्नागिरी जिल्हा इथे संपला आहे आणि कोल्हापूर जिल्हा सुरू झाला आहे. तर हा जो थोडासा पार्ट आहे ना, आपल्याला हा जो आता आपण प्रवास करताना दिसतोय, हा रस्त्याचा थोडासा अरुंद एक 4-5 किलोमीटरचा भाग आहे, जो थोडासा अरुंद आहे. त्याच्यानंतर मात्र रस्ता खूप रुंद आहे. 4-5 किलोमीटर नाही, अगदी 1-2 किलोमीटर असावा, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. पण हे इथे आल्यावर आता हे सगळं दृश्य बघितल्यावर मला ना आंबोलीची आठवण आली. आंबोलीमध्ये असंच धुकं असतं. झालं अगदी 1 किलोमीटरच तो छोटा पार्ट होता आणि इथून आपल्याला दिसतोय मलकापूर 34, सांगली 107. हा प्रॉपर डबल रोड आहे. आपण या रस्त्याने प्रवास अगदी सुरक्षितरित्या करू शकतो. फक्त गाडीचा वेग नियंत्रणात असू द्या, कारण इथे अतिशय पुअर विजिबिलिटी आहे. माझ्या ॲक्शन कॅमेराची बॅटरी मी चार्ज करायला विसरलेलो, सो जेवढा वेळ ती होती तोपर्यंत त्याने काम केलंय. आता काम मात्र मी माझ्या मोबाईलवर करतोय. माय गॉड, काय धोका आहे, खूप
जबरदस्त. मला वाटतं कोंढा घाटात सुद्धा येताना ही अशीच परिस्थिती असेल. त्यामुळे कोंढा घाट जेवढा लवकरात लवकर मला उतरता येईल तेवढं लवकरात लवकर उतरलेलं बरं, कारण अशीच परिस्थिती असणार आहे कोंढा घाटात येताना. आता वाजलेत सकाळच्या 11. इथून कोल्हापूरला मला फार तर 1-1.5 तास लागेल, कारण मी व्हिडिओ शूट करत जातोय, नाहीतर त्याच्या आधी पोहोचेल. तर मग कोल्हापूरमध्ये काय फार कामं नाही आहेत. 1 तास 2 तासात माझी सगळी कामं आटवून जाते. 2 वाजता मी परतीच्या प्रवासाला जर सुरुवात केली तर 4-5-6 वाजेपर्यंत मी देवगडला 6-6:30 पर्यंत देवगडमध्ये पोहोचेन असा अंदाज आहे. पण त्याच्यामध्ये मी 1 तासाचा बफर ठेवतोय, म्हणजे समजा कुठे वेळ गेला, काय झालं, कामांना किती वेळ लागेल आपल्याला माहीत नसतो. सो तसं जर झालं तर 1 तासाचा बफर झोन ठेवलाय. सो 6:30 ते 7:30 एकदा घाटाच्या खाली उतरल्यानंतर किती वेळ लागू देत त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. फक्त अशा दाट धुक्यातून ना गाडी रात्री चालवताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून थोडंसं अजून सावध राहावं लागेल आणि मला सूर्यास्त व्हायच्या आधी हा घाट, कोंढा घाट उतरावा लागेल. असलं दाट धुकं आहे बघा. अनसकुरा, तर आता बोर्ड दिसला, हे गाव आहे अनसकुरा. कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गाव आहे आणि ह्या गावाच्या नावावरून त्या घाटाला नाव पडलंय अनसकुरा घाट. प्रचंड पावसामुळे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात थोड्याशा अडचणी येत आहेत. हे वायपर जर तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. वायपर तर चालू ठेवलं पाहिजे, तरच मला रस्ता दिसणार आहे. पण त्यातूनही मी तुम्हाला ते जास्तीत जास्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे एक नदी लागते पुढे. त्या नदीचं नाव मला माहित नाही, पण त्या नदीवर एक पूल आहे आणि तो पूल हे त्या पुलाच्या इथेच कोल्हापूरचा रस्ता सेपरेट होतो. त्यामुळे तिथे कुठे बोर्ड दिसेल न दिसेल मला माहित नाही, पण तुम्ही प्रवास करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की इथे जेव्हा पूल दिसेल, पूल हे लँडमार्क आहे आणि तिथून आपल्याला कोल्हापूरचा रस्ता सेपरेट होतो. कोल्हापूरचा रस्ता पुढे बाजार भोगावपर्यंत थोडासा अरुंद आहे, म्हणजे सिंगल रोड आहे, पण ट्रॅफिक जास्त नसतं, त्यामुळे ते मॅनेजेबल आहे. फार स्पीड मेंटेन नाही करता येत आपल्याला, पण आपण कन्सिस्टंट 50-60च्या स्पीडने जाऊ शकतो. हे हा तो पूल, हा पूल हे लँडमार्क आहे की इथून कोल्हापूरचा रस्ता सेपरेट होतोय. लेफ्ट साईडला मलकापूर, कराड, पुणेला जाता येतं आपल्याला, आणि राईट साईडला कोल्हापूर 57 किलोमीटर. हा रस्ता थोडासा सिंगल आहे, म्हणजे सिंगल रोड आहे, पण इथे ट्रॅफिक नसतं, तो तुम्ही जाऊ शकता. रात्री मात्र मी तुम्हाला हा रस्ता रिकमेंड करणार नाही, कारण जर तुमची गाडी मध्ये काही बिघाड झाला तर इथे आपल्याला मदत मिळत नाही रात्रीची. दिवसा ठीक आहे, दिवसाला थोडीशी रहदारी असते, आपल्याला काही हेल्प मिळू शकते, पण रात्री डेफिनेटली हा रस्त्याचा पर्याय कोल्हापूरसाठी ठेवू नका. हां, तुम्ही मलकापूरकडे जाताना तो रस्ता रुंद आहे, छान आहे आणि गावांमधून जातो, त्याच्यामुळे त्या रस्त्याचा वापर तुम्ही पुण्याकडे जाताना करू शकता, अगदी डेफिनेटली करू शकता. अरे काका, मला जाऊ द्या, हटायलाच तयार नाही इथे. अशी पण हटायला तयार नाही आणि काका पण हटायला तयार नाही. ओके, फायनली काका इन ऍक्शन. सो फायनली कड्यात पोहोचलोय. हे आहे कडे आणि इथला रस्ता अपेक्षेप्रमाणेच आहे. इथे कॉन्क्रीट टाकलेलं नाहीये, चिखल ना गाड्यांना अक्षरशः इथून गेल्यानंतर गाडी वॉश करावीच लागते. कळ्यापासून कोल्हापूरचं अंतर आहे साधारण 20 किलोमीटर. 20 किलोमीटरला जर ट्रॅफिक नसेल तर अर्धा ते पाऊण तास लागतोच लागतो. ट्रॅफिक असेल तर कधी इथेच 1 तास लागतो 20 किलोमीटर. आणि इथली एकंदरीत सिच्युएशन बघून असं वाटतंय की पुढे कोल्हापूर रोडला ट्रॅफिक नसावं. हे आहे कळे मार्केट, पाचल नंतरचं मोठं गाव. पाचलपेक्षाही हे मोठं गाव आहे. इथलं मार्केट मोठं आहे आणि असं म्हणतात की कळ्यात पोचलो म्हणजे जवळजवळ कोल्हापुरात पोचलो, तसंच काहीचं, पण पुढे ट्रॅफिक असतात. आता हा रस्ता आपल्याला
करून दिलंय. नाहीतर पूर्वीचा जुना रस्ता जो होता ह्या रस्त्याला समांतरच होता. आता हा रस्ता कॉन्क्रीटचा बनतोय, त्याच्यामुळे ह्या रस्त्याला एलिव्हेशन दिलंय. सो इथून आपण लेफ्ट घेतलाय आणि आपण आता लागलोय विजयदुर्ग कोल्हापूर रस्त्याला, आणि इथून कोल्हापूर आहे 20 किलोमीटर. तर एकंदरीत परिस्थिती बघता इथे ट्रॅफिक आहे, त्यामुळे कदाचित अर्धा पाऊण तास लागेल असं वाटते. कडे आहे देवगडमधून, देवगड कात्रादेवी अनसकुरा घाट मार्गे 133 किलोमीटर, आणि 133 किलोमीटरला मला लागले तब्बल 3.5 तास. अर्थात मी थोडंसं व्हिडिओ शूट किंवा ह्या गोष्टीमुळे थोडा वेळ हा होतोच. शिवाय घाट चढल्यानंतर अनसकुरा ते कळेचा रस्ता सुद्धा 50-50% आहे, म्हणजे पूर्ण चांगला नाही आहे आणि पूर्ण खराब पण नाही आहे. सो तुम्ही ह्या रस्त्याने येताना ह्या गोष्टी कन्सिडर करून या. आत्ताच मी म्हटलं होतं ना की विकास विनाश घेऊन येतो, तर हे बघा, ही एवढे मोठे प्रचंड वृक्ष ह्या रस्त्यासाठी तोडले गेलेत. आणि हा रस्ता आता एवढा चेंज झालाय ना ह्या रस्त्यामध्ये की पूर्वी कसं हा रस्ता अगदी नजरेत बसलेला, आपण कुठे आहोत कुठे काय अगदी मॅपकडे बघायची गरज नव्हती किंवा माइलस्टोनही बघायची गरज नव्हती. ऑटोमॅटिक कळायचं की आपण आता कोल्हापूरपासून किती लांब आहोत. पण आता काय झालं, ह्या रस्त्याने ना हे सगळं चित्र बदलून टाकलंय, त्याच्यामुळे एक्झॅक्ट कळत नाहीये की आपण कुठे आहोत. हा रस्ता बदलला आहे. जर तुम्ही खूप वर्षांनी किंवा खूप महिन्यांनी ह्या रस्त्याने प्रवास करणार असाल तर कदाचित तुम्हाला ह्या कुठल्या जागा आहेत ओळखता सुद्धा येणार नाही. आता फक्त हा एक पॉईंट माझ्या आता लक्षात आलाय, इथे हे वळण मात्र त्यांनी तसंच ठेवलंय. पण जरी वळण तसंच ठेवलं असलं तरी रस्त्याला खूप 7-8 फुटाचं तर एलिव्हेशन आहे, त्याही पेक्षा जास्त एलिव्हेशन आहे. त्याच्यामुळे सगळं नवीन असल्यासारखंच वाटतंय.
45 किलोमीटर अंतर झालंय. कदाचित तुम्ही माझ्या सिटी मधल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचेपर्यंत 150 किलोमीटर पूर्ण होईल. तर देवगड, कात्रादेवी, राजापूर, अनसपुरा घाट मार्गे कोल्हापूर बरोबर 150 किलोमीटर आहे. पण रस्ता 50-50 आहे. घाट चढून येईपर्यंत रस्ता चांगला आहे. घाट चढल्यानंतर आपण जेव्हा अलकापूरच्या रस्त्यापासून वेगळा होतो आणि कोल्हापूरकडे यायला निघतो तर तिथून पुढचा रस्ता कंटाळवाणा आहे. म्हणजे एक तो सिंगल रोड, त्याच्यात मध्ये मध्ये खराब. आता ते फॉरेस्टच्या जागा असल्यामुळे तो रस्ता खराब आहे. शिवाय कळ्यापर्यंत बाजार गोगाव ते कळे हा रस्ता फक्त बरा आहे. पण कळ्यापासून पुढे कोल्हापूरचा रस्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामुळे तिथे बरेच डायव्हर्जन आहेत आणि नाही मी रिकमेंड करणार. तर तुम्हाला जर तळकोकणात जायचं असेल कोल्हापुरातून तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ बघा, जो असेल कोल्हापूर ते देवगड म्हणजे माया फोंडाघाट. म्हणजे मी तुम्हाला अगदी कोल्हापूर पासून फोंडाघाट दाजीपूरच्या अभयारण्यातून जाणारा रस्ता दाखवेन. जर तुम्हाला रत्नागिरी, राजापूरकडे जायचं असेल तर तुम्हाला हा रस्ता जो ज्या रस्त्याने मी आता आलो तो रस्ता शॉर्ट डिस्टन्सचा आहे. म्हणजे फोंडा खूपच लांब होईल. पण राजापूर, रत्नागिरी, त्याच्यानंतर लांजा ह्या भागात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अनसपुरा घाटाचा वापर करू शकता. फक्त अनसपुरा घाटापर्यंत कोल्हापुरातून जाईपर्यंत म्हणजे रस्ता तितकासा चांगला नाही. 50-50% आहे. अगदी पूर्ण खराब नाहीये. पण नाही अजून हा ना 15-20 दिवसात जेव्हा भरपूर पाऊस जुलैचा सुरू होईल ना त्यावेळी हा रस्ता मी तर रिकमेंड करणार नाही. तर रस्त्याची पूर्ण माहिती घ्या आणि मगच घाटात प्रवास करा. आता मी कोल्हापुरात पोहोचलोय तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू भटकंतीच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.